शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर। राज्य स्तरावरून राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार। शिक्षण संचालक शरद गोसावी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता U++ प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे। U++ प्रणालीवर मुख्याध्यापक लॉग इनमधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे। सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरिता विचारात घेतली जाते। या माहितीचे प्रमाणीकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांची आहे। याकरिता कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। केंद्र प्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे। यामध्ये अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, बीट व गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकावर निश्चित करण्यात येईल। मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्र प्रमुख लॉग इनला फॉरवर्ड करण्यात आली आहे। U++ कडील स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्र प्रमुख यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी दैनिक उपस्थिती, भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित असलेली विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिल्या असल्यास त्या दिवशीची दैनिक उपस्थिती या सर्वांचा विचार करून केंद्र प्रमुखांनी त्यांच्या लॉग इनमधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणारे किंवा केवळ शिक्षक शिक्षकेतर पद मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढवलेले पट इत्यादी सारखे विद्यार्थी संच मान्यतेकरिता फॉरवर्ड होणार नाही याची दक्षता घ्यावी। प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थीपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले असल्याचे निदर्शनास आल्यास असे विद्यार्थी केंद्र प्रमुखांनी कमी करून गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला फेरपडताळणीसाठी वर्ग करावेत। गट शिक्षणाधिकारी यांनी फेरपडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुनश्च पडताळणी करून व नमूद विद्यार्थी यांची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करण्यात यावी। जो विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले आहेत असे विद्यार्थी कमी करावेत। सदरची पडताळणी 15 डिसेंबर 2025 पूर्वी अंतिम करणे आवश्यक आहे। राज्यस्तरावरून राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याने सदर पडताळणीअंती अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास ज्या पातळीवर अनियमितता आढळून आली असेल अशा सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही सदर आदेशात नमूद करण्यात आलेला आहे। सदर आदेश म्हणजे सन 2011च्या विशेष पट पडताळणीची आठवण करणारी असेल यात शंका नाही। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल।